गुरुवर्य उस्ताद विश्वासदादा हरगुल यांनाही आशीर्वाद देऊन त्यांनी सर्व पैलवानांना प्रोत्साहित केले व त्यांची पूर्ण पैलवानकी कशी करावी, काय करावे हे सर्व पैलवानांना त्यांनी सांगितले. पाहूया आपण सर्व पैलवान त्यांचा आशीर्वाद घेत आहेत. आणि तालमीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आता तरी उस्ताद विश्वासदादा हरगुले, मनोज चव्हाण, आमदार केसरी माऊली जमदारी, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर सर्व पैलवान उपस्थित होते व मनोज चव्हाण यांच्या हस्ते व गुरुवर्य दादा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आपल्या तालमीचे जुने म्हणजे दामोदर मल्ल सतीश मांड्याजी इंदोरचे आहेत प्रॉपर. त्यांनी आपल्या तालमीला आज भेट दिली, त्यांचं आपल्या तालमीत स्वागत. मी तसं जर म्हणतात म्हणजे आता की 5 मिनिटापूर्वी बाहेर बोलत बसलो म्हणजे त्या गोष्टीला मी आहे आणि एक आमचे बावडे शिवसैनिक साक्षीदार आहे की सतीश भाई झालं बी नाही आणि होऊ बी दिलं नाही बघा. महाराष्ट्र केसरी 2दा झाला आणि मॅट वरनं सतीश भैया वर्धा आणि कोल्हापूर. फक्त त्या टायमाची अडचण म्हणजे सतीश भैया अजून मी पोरायला म्हणतोय बाबा आपण म्हणजे आपली तालीम म्हणजे गरीबाचं आहे कसं करतो. आणि त्या टायमाला तरी तुम्हाला माहिती आहे तुमच्या साताऱ्याचं काय होतं, शाहूपुरीचं काय होतं. त्या काळात इथं बी तसं आणि वर्ध्यात बी अमृत मोळ संकट बी तसंच इथं संजय पाटला संकट तसं. हा आता देशनी बी होऊ दिलं नाही आम्ही बी जाऊ. आता दोन्ही टायमाला सतीश भैया महाराष्ट्र केसरी मला वाटतं मी त्या सागर एवढा असेल हा तेवढा मी होतो 10 वर्षाचा. सतीश भैयांच्या नारायणाबा असतील, राजू लोणारे असतील, सोपान कारकिले असतील, बरीच जण अशी होती. मथुर अगदी खेळी बिळीनं सगळी असायची. कुठल्याही आम्हाला कधी कुणाचा म्हणजे मोठ्याचा त्रास कधीच नव्हता. सगळ्यात आधी की लोक म्हणतात की पहलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो. आता मेंदू गुडघ्यात असतो तर पहलवान तुम्हाला काय सांगणार आणि काय बोलणार, तसं नसतोय. एक हे गोष्ट आपल्या मनातले एकदम काढून टाका. मराठी माझी एवढी चांगली नाही पण तुम्हाला समजाल काय नाही. पहलवानचं डोकं एवढं फास्ट असतोय की एक म्हणजे 1 सेकंडच्या 1/4 भागाला तुम्हाला
लक्ष द्यायला लागतं की समोरचं पैलवान काय करतो आणि मला काय करायचं. त्यात तुम्ही चुकलं की तुमची कुस्ती केली आणि त्या टायमिंगला तुम्ही दाव केलं की तुम्ही जिंकणार. आणि क्रिकेट असू द्या, फुटबॉल असू द्या, कुठलं बी गेम असू द्या, क्रिकेटची बॉल बी तिथून इथंपर्यंत आली तर त्या बॅट्समॅनला समजतोय की कुठे बॉल येणार आणि कसं येणार. पैलवानला एवढं टाइम बी नाही मिळत आहे बरं का. समजलं काय. एकदम सेकंडचा 1/6 भाग पण चुकायचं नाही कुस्तीत. हे झालं आपलं कुस्तीचं. ठीक आहे. आणि दुसरं, पैलवानने जेवढं कष्ट केला, पैलवानी तुम्हाला वर यायचे तर कष्टाशिवाय तुम्ही कधी बी वर येऊ शकत नाही. आणि कष्टाच्या पैलवानी आपल्या कुस्तीत, आपल्या रेसलिंगमध्ये कष्टाचं माप नसतोय. कष्टाचं काहीच माप नसतोय. आज एवढं केलं तर दुसऱ्या दिवशी, आठवड्यात, 15 दिवसात, महिन्यात ते व्यायाम आपला वाढत जायचे बरं का. आणि व्यायाम काय बरेच पोरं मी बघितलं की एक काय रनिंगवरच लक्ष ठेवतात, काय बैठकवर, काय डंबल्सवर. तुम्ही भाजी बनवतात ना, भाजी बनवतात, त्यात तुम्ही तूप बी टाकताय, त्यात तुम्ही खोबरे, कोथिंबीर, हळद, मिर्च, नमक सगळं टाकतात ना. की एकच काय बी एक नमक टाकलं किंवा हल्दी टाकलं आणि भाजी पेटवणार, चांगली लागणार काय तुम्हाला भाजी. असंच आपलं पैलवानीमध्ये रनिंग बी करायचे, बैठक बी मारायचे, जोर बैठक बी मारायचे, दंड बी मारायचे, आखाडा बी खोदायचे, पट्टा बी खेचायचे, रस्सा बी चढायचे, डंबेल्स बी, सगळं व्यायाम करून घ्यायचे आणि सगळं बॉडीचं कष्ट करून घ्यायचं. आणि मेन महत्त्वाचं आहे की कष्ट जेवढं कराल तुम्ही तेवढं तुम्ही मोठं होऊ शकते. आणि कष्टासंग आपला वस्तादाचा, आपलं जो आपल्यापेक्षा सिनियर पैलवान आहेत, आपलं आई वडील, भाऊ आहेत, त्यांचा मान सन्मान ठेवायचे. कोणाचं दिल कधी बी दुखवायचं नाही. लहान पोरं बी असलं, आपल्यापेक्षा कमी बी असलं तर त्याला बी व्यवस्थित बोलायचं, त्याला समजून सांगायचं, सगळं व्यवस्थित. कोणाला असं नाही कधी बी बोलायचं की त्याच्यात इथे धक्का लागेल किंवा धोका. हे आणि तुमचं वस्ताद चांगले वस्ताद आहे, लहानपणापासून हे तालमीत राहिले, कुस्तीची बारीकी समजतात, कसं डाईट काय घ्यायचे हे ह्यांना म्हणजे लहानपण ह्याने जीवनच ह्या लाल मातीतच काढलं. आणि बरंच पैलवान लोकांना ह्याने व्यायाम करताना बी बघितलं आहे आणि कुस्ती खेळताना बी, डाईट घेताना बी, तर ह्यांना एकदम चांगली माहिती आहे. एवढंच. आणि आमच्या टायमिंगला जे आमचे वस्ताद होते ते त्यांचा आशीर्वाद होता आमच्यावर, म्हणून आम्ही आज त्या जागावर पोचलो होतो. असा लहान पोरं होते, आमचा जोडीदार होते, त्यांचा प्रेम होता आमच्यावर, म्हणून आम्ही एवढं वर गेलो. धन्यवाद मंडळी, सर्व पैलवान व उस्ताद मंडळी.